नमस्कार. मी आपला कृषी मित्र चेतन खासबागे न्यूट्रिएफ शिवार फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे परसोडा येथील युवा शेतकरी. दादा नाव? माझं नाव निखिल प्रदीप गुजर राहणार राहणार पडसोना. दादा, आपले संत्र्याचे झाड किती काय एकूण झाडं आपले 1700. 1700. गेल्या 4 वर्षामध्ये आपल्याला संत्र्याचे बागेचे पैसे कसे झाले? पैसेच नाही झाले साहेब. पैसेच नाही झाले तर फूट व्यवस्थित होत नव्हती, बरोबर आहे? कुठे व्यवस्थित होत तर आपण त्यामुळे त्रासला होता थोडा नाही बऱ्याचपैकी. बऱ्याचपैकी, बरोबर. तर आपण मागील गेल्या मे महिन्यामध्ये आपण भेटलो होतो. तर शॉपमध्ये भेटलो एका. शॉपमध्ये तर तुम्ही त्यावेळेस फॉस्फेट एल नावाचे आपलं जे न्यूट्रिएफचे जे प्रोडक्ट हे मागण्याकरता आले होते, बरोबर आहे? बरोबर. तर त्यानंतर तुम्हाला मी कोणते प्रोडक्ट सजेस्ट केले याच्यासोबत वापरा म्हणून? ओमनीमॉल. ओमनीमोल. हे तर ओमनीमोल आहे, त्यामध्ये मॉलिब्डेनम 25% आणि 11% फॉस्फरस आहे. तर या प्रोडक्टचा आपण या बागेमध्ये 25 ते 26 तारखेला मेच्या स्प्रे केला, घेतलं बरोबर आहे? तर त्यानंतर झाडाला व्यवस्थित ताण वगैरे आला व्यवस्थित. आणि झाडाची कोणत्याच प्रकारची हानी झाली नाही, हानी झाली नाही. बरोबर आहे? बरोबर. तर त्यानंतर पाऊस ज्यावेळेस आला तर त्यावेळेस तुम्ही कोणते आपला न्यूट्रिएफचे प्रोडक्ट वापरले? पाऊस आला तेव्हा पहिल्या स्प्रे मध्ये आपण टॉप गिअर हा, आणि सीबीजेट हे वापरले. हे 2 प्रोडक्ट आपण. त्यानंतर आपल्या झाडामध्ये फ्लॉवरिंग कशा पद्धतीने झाले? त्याच्यानंतर फ्लॉवरिंग, आता हे पहा तुम्ही, याच्यानंतर हे फ्लॉवरिंग तुम्ही पाहू शकता. या 5-7 वर्षात पहिल्यांदा एवढी बाग आपली फुटली. 5-7 वर्षात खूप चांगली फुटली खूप पहिल्यांदा चांगली. बागे. आणि झाडाची कंडिशन पण ओमनीमोल मारल्यामुळे पहिले खराब झाली झाड नाही. खूप ट्रेस मध्ये होते, पिवळसरपणा होता याच्यावर. पिवळसरपणा भरपूर होता. जेव्हा आपण याच्यात ओमनीमॉल घेतलं हा. तेव्हापासून याची कंडिशनही सुधारली, ट्रेसच्या बहिर आला, फ्रेशचे बार म्हणून हे चित्र आपल्याला दिसून राहिलं. आणि झाडाची कंडिशन पण चांगली आहे आता. कंडिशन चांगली. तर आता आपण या बागेमध्ये सध्या फवारणी आज घेणार आहे. आज घेणार आहे तर आज आपण या बागेमध्ये फवारणी करता न्यूट्रिएफचे कोणते प्रोडक्ट घेणार आहे? आपण कॅडिका घेणार आहे. हा. आणि बोरॉन. तर शेतकरी बांधवांनो, या बागेमध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये उत्पन्न हे फारसं येत नव्हतं आणि झाडाची कंडिशन पण खूप डाऊन झाली होती. दादा ज्यावेळेस भेटले त्यावेळेस त्यांना ओमनीमोल आणि फॉस्फेट फवारणी दिली. त्यानंतर फ्लॉवरिंगच्या वेळेस आपण टॉपगिअर सीबीजेट ही फवारणी दिली. आता त्यांचा नेक्स्ट फवारा जो आजचा हा कॅडिका व बोरॉन आणि कीटकनाशकचा आहे. तर बघू शकता आपण प्रत्येक झाड हे एकसमान फूट झालेली आहे. कोणते झाड जर बघितले आपण तर इथे एकसमान फूट यावर्षी आपल्याला दिसून येत आहे. आणि झाडाची क्वालिटी ही आधी खूपच वाईट होती, आता भरपूर चांगल्या प्रकारे दिसत आहे, बरोबर आहे? बरोबर. तर आपण यावर्षी न्यूट्रिएफचे प्रोडक्ट वापरले तर याबद्दल आपण समाधानी आहात का? नाही, खूप समाधानी आहे आपण. आणि शेतकऱ्यांना तुम्ही न्यूट्रिएफच्या प्रोडक्ट बद्दल काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांनी न्यूट्रिएफचे प्रोडक्ट वापरले पाहिजे, हा, कारण का आपण त्याचा रिझल्ट पाहू शकतो. होऊ शकता. आणि झाडाची झीज वगैरे पण भरून निघाली आहे. चीज भरून निघाली आहे, ट्रेस मध्ये नाही आहे, पिवळसरपणा नाही आणि आहे. महत्वाचा एक विषय जो आहे, तुम्ही गेल्या किती दिवसापासून किती महिन्यापासून या झाडाला खत वगैरे दिले नाही हे पण प्रामुख्याने सांगा. आपण याला आंबिया बहार जेव्हा आपण आपलं डिसेंबर जानेवारीला देतो तेव्हा आपण आंबिया बहारावर खत खत दिलं दिलं. होतं. त्यानंतर आता मृग बहार आहे त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की खत देऊ नका, खत देऊ नका. आपण फूट झाल्यानंतर खर्च करू. हा, तर बरोबर. अजूनही या बागेला कोणत्याच प्रकारचे खत वगैरे दिलेले नाही, तरी झाडाची कंडिशन सध्या तरी खूप चांगली आहे. आणि आता इथे बेसल डोस मध्ये आपण फॉर्म्युला 2 न्यूट्रिएफचे हे देणार आहोत. धन्यवाद.